रेश्मा क्रिएशनमध्ये व ब्लॉगमध्ये माझा सर्वांना नमस्कार. शुभ सकाळ कसली आता 11:15 वाजले आहेत. त्या आंघोळी बिंगोळी आवरल्या आहे. स्वयंपाक भांडी तशीच आहेत. रोजचंच रुटीन स्वयंपाक भांडी अगदी मस्तपैकी पडलेले आहेत. माझी वाट पाहत आता त्यांना आवरावं लागेल. सकाळी आज एकादशी होती कोणाला, मग आज थोडीशी खिचडी केली. सकाळी सगळ्यांनी नाश्त्याला खिचडीच खाल्ली आणि मग सर्वजण ज्याच्या त्याच्या कामाला गेले. आणि सुनबाई आहे बाळाला घेऊन, त्याला आत्ताच नाव घातलं. मी आंघोळ केली. आज उशीरच झाला बरं का सर्व गोष्टीला, काय करणार. आणि काल त्याला 1 महिना पूर्ण झाला. 21 तारखेला जन्माला आलेला. काल त्याचा 1 महिना पूर्ण झाला. आणि मग आम्ही त्याचं म्हणजे त्याला स्वामी समर्थ केलते. त्याला स्वामी समर्थाचं लुक दिलतं आणि कपडे घातले होते. तर टाकीन मी एखादा व्हिडिओ त्याच्या स्वामी समर्थाचा, पण मला अजून तो काही हे करता येत नाही. बाकी काय कसं काय, पाऊस सकाळी ऊन पडतं, संध्याकाळी थोडा पाऊस येतो. आणि कामाचं तर मला असे व्हिडिओ काढायला आवडतात, पण कामाचा खूप कंटाळा येतो. पोळ्या करणं हे करणं, आता असं वाटतं नको मस्तपैकी व्हिडिओ काढावा बसावा, पण करावंच लागतो. काय करणार. तर 1 महिन्याचं बाळ झालं, तसे 8 दिवसांनी मग काही थोडंफार करेल. तर त्याला आंघोळ घातली, मग त्याला कपडे ती आधीच लावून घेते आणि मग टाकते जोळी पाळण्यात. काल त्याच्यासाठी आम्ही नवीन पाळणा आणला. एक झोळी होती, आता पाळणा आणला आहे. दाखवते मी पाळणा. हा पाळणा आणलाय मी छानपैकी. त्याला खेळणी बिळणी बाळासाठी. तर मला स्वयंपाक करायचा आहे, पोळ्या करायच्यात. ते करावंच लागेल, किती कंटाळा आला तरी. हो काही नाही, करावं तर लागतंच. 1-1.5 महिना तरी काय माहिती आता किती दिवस बसतात बाईसाहेब. माझे गाऊनही तेलकट होऊन चालले. त्याला तेल लावल्याने तरी वेगळेच ठेवावं लागतील आणि दुसरे आणावे लागतील. आणि या शिरूरमध्ये गाऊनसुद्धा चांगले मिळत नाही. प्रत्येक सुती आणि तर मला खाज येते, ॲलर्जी होते. बाय, उद्या भेटूया.